आम्ही आमच्या घरून क्लाउड किचन चालवतो आणि ज्याच्यासाठी आम्ही ऑर्डर घेत असतो झोमॅटोवरून. रात्री 8 वाजता एक ऑर्डर पडली होती 2 आलू पराठेची. तुम्ही बघू शकता पराठे रेडी करायला लागलेत आणि जवळपास टाइम जो आहे तो 16 मिनिटाचा दिला होता. 16 मिनिटामध्ये 2 आलू पराठे रेडी करायचे होते. ऑलमोस्ट आलू पराठे रेडी झालेत, पण मी नंतर नोट्स बघितली तर नोट्समध्ये लिहिलेलं होतं की त्यांना 4 पराठे पाहिजे होते. परंतु त्यांना जे पैसे दिले होते ते 2च पराठ्याचे दिले होते. आता तुम्ही सांगा 2च पराठ्याचे पैसे दिले तुम्ही 2च देणार ना, आपण लॉसमध्ये जाऊन कसं व्यवसाय करणार. परंतु मी नंतर बघितलं ऑर्डरच्या वरती हॉस्पिटल लिहून आलेलं होतं. त्यामुळे मी काय केलं की 2च्या जागी 4 नाही दिलेत परंतु 3 दिलेत. म्हटलं जाऊ द्या, शेवटी जात आहे तर हॉस्पिटलला जात आहे. त्यामुळे 3 पराठे रेडी केले आणि ते पूर्ण पॅक केलेले आहेत. आम्ही आमचं क्लाउड किचन नवीनच चालू केलेलं आहे. मला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. क्लाउड किचन प्रत्येकाने चालू करायला पाहिजे, कारण कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही चांगला बिझनेस करू शकता. आणि आम्हाला जसा रिस्पॉन्स भेटलेला आहे तसं तुम्हालाही रिस्पॉन्स भेटेल. फक्त इथं टाईमचं लिमिट असतं. तुम्हाला पटापट रेसिपी रेडी करावं लागतात आणि लगेच तुम्हाला डिलिव्हर करावं लागतात. आता हे आम्ही पूर्ण पॅक केलेलं आहे. यासोबत आम्ही लोणचं देत असतो, त्यासोबतच केचप देखील देत असतो. काही वेळा हिरवी चटणी पण असते आणि मेयोनीज पण देत असतो. असं पूर्ण आम्ही पॅक करत असतो. तोपर्यंत डिलिव्हरी बॉय येतो, मग त्याला हँडओव्हर करतो, जेणेकरून ऑर्डर लवकर पोहोचली पाहिजे. हेच आमचं म्हणणं असतं, कारण गरम गरम जर की लोकांपर्यंत पोहोचलं तरच त्याची मजा येत असते. नवीन व्यवसाय असल्यामुळे आमच्याकडून पण खूप काही चुका झालेल्या आहेत. ती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडतील का ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.